कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारण अभंग महान विष्णू भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊर मन पाषाण गंभीर पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचे जीवन हे जगाच्या कल्याण करत असते हे दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबार आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचे संत आपल्यासाठी काय आहेत हे सांगणार आहे विठाल विठाल तुम्ही संत जर आहात आता संत ही उपाधी सगळ्यात मोठी तर संत म्हणता म्हणता काय म्हणतात मायबाप म्हणतात तर साधू संतांना मायबाप म्हणायचं कारण काय तर मायबाप जसं लेकराचा संभाळ करतात ना तसं साधू संत जो भक्त त्यांच्याकडे जाऊन अंतःकरणातून त्याचं नाव घेतो ना त्या क्षणापासून साधू संत मायबाप होऊन त्या भक्ताचं रक्षण करतात त्याच्यासाठी सगळं काही करतात म्हणून मायबाप तुमच्यासारख्या साधू संतांची बाळूमामांसारख्या साधू संतांचे कीर्ती आपल्यासारख्या पामराने काय वर्णन करावे कारण त्यांनी अवतारच तुम्हाला उद्धार करता घेतलेला आहे इथून आपला उद्धार केला अज्ञानाच्या प्रकाशातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे न्यायचं काम जर कोणी केलं असेल तर साधू संतांनी केलं पण इथं येऊन आपला तर उद्धार केला आपला उद्धार करण्याकरता आले होते मग दुसरं काय केलं वाढवलं काय वाढवलं सुख भक्ती भाव धर्म सगळं वाढवलं आणि वाढवत असताना आपल्याला काय दिलं तर विठोबाचं नाम दिलं आणि ते कुळानुकुळ जपा म्हणून सांगितलं कारण त्याच्या नामाशिवाय जीवाला पर्याय नाही आणि महाराज सांगतात बाळूमामांसारखे संत हे चंदनासारखे असतात चंदन स्वतः झिजतो पण जगाला सुगंध देऊन जातो अगदी त्या पद्धतीने माझे साधू संत स्वतः झिजतात पण जगाचं कल्याणच करून जातात चंदनासारखे असणारे बाळूमामांसारखे साधू संत आणि ते साधू संत आमच्यासाठी मायबाप आहेत आणि त्या मायबापाची सेवा आम्हाला वारंवार घडू म्हणतात महाराज अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी म्हणते असोन स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मनकडे मंडळी राया आज या ठिकाणी श्री संत सद्गुरु बाळूमामा यांचा असणारा 4 नंबर बग्गा या ठिकाणी विराजमान झालेला आहे तुम्हामाचं भाग्य आहे त्या निमित्ताने आपल्याला मामांसमोर बसून कीर्तन